आमचं पहिलं यूट्यूब चॅनल होतं. छान वाटायचं दुसऱ्यांचे व्हिडिओ करायचं असेल. आणि त्याच्यावरती सबस्क्रायबर किती होते तर सर्वात हाय सर्वांना नमस्कार. तुम्ही पण नमस्कार करा सर्वांना. नमस्कार. तर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे स्मार्ट सुनबाई ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहिल्यांदा असं झालं असेल की मी चॅनलचं नाव घेऊन सर्वांचं स्वागत केले. नाही तर जनरली माझ्या व्हिडिओची सुरुवात कशी असती, हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलचं नाव पहिल्यांदाच घेतलंय. तर त्याचं कारण पण सांगते की चॅनलचं नाव घेत नाही, थोडीशी जीभ वळायला प्रॉब्लेम होत आहे आणि असं का म्हणते तर ते सांगते. तर आमचा हा यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ नाही म्हणता येणार, पण तरी टायटल असं की माय फर्स्ट ब्लॉग. तर कारण याचं असतं की बरीचशी माहिती तुम्हाला आमची सांगणं गरजेचं होतं, पण ती पॉसिबल नाही झाली वेळेनुसार. तर त्यामुळे म्हटले चला जास्त पुढे जाण्या अगोदर, तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न तयार होण्या अगोदर, तर तुमचे जे प्रश्न आहेत तर ते सुरुवातीला सॉल्व करावे, जेणेकरून जास्त प्रश्न मनात राहायला नको. तर यासाठी म्हणून हा फर्स्ट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या सर्व गोष्टी माहीत पडतील की आमचं नाव काय आहे, आम्ही राहतो कुठं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं नाव काय आहे, आम्ही राहतो कुठं, आमच्या दोघींचं नातं काय, दुसरं असं की आमच्या दोघींची भांडणं होतात का, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर या सर्व गोष्टींची उत्तरं तुम्हाला बघायला भेटेल. तर त्यामुळे ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, म्हणजे तुमचे पडलेले प्रश्न जे आहेत तर त्याचे उत्तरं तुम्हाला भेटून जातील. बरेचसे प्रश्न मी सिलेक्ट करून ठेवले ते, जे तुम्ही काही विचारलेले सुद्धा आहेत किंवा तुमच्या मनात इथून पुढे पडू पण शकतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल केलेला आहे आज. वेळात वेळ काढून, आता किती वाजलेत, 10:30 नाही 11:15 झालेत आणि 11:15 वाजता आम्ही हा व्हिडिओ करण्यासाठी घेतलाय. ते पण पोरगी बाहेर खेळतीये, नाहीतर तिची सारखी लुडबुड मध्ये असते. आजोबांनी घेतलेली. पण म्हटले हा थोडासा शांत टाइम आहे, बरेच दिवस झाले असा व्हिडिओ करायचा, आपली पूर्ण माहिती सांगू, आपण कुठले आहोत काय आहोत, आपली त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून ह्यांना म्हटले आता व्हिडिओ काढू. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमच्यापैकी बरेच जण आम्हाला ओळखत असतील पण किंवा नाही पण, आणि कोण कोण ओळखत आहे तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. कमेंट केलं की खूप छान वाटतं. एक युट्यूबर असतात तर त्यांना कमेंट केलं खूप छान वाटतं. तर कोण कोण ओळखतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरं असं की जे नवीन फॅमिली मेंबर असतील, ताई असतील, भाऊ असतील, मावशी काका कोणी असतील, तर ते हळूहळू ओळखत जातील आम्हाला. म्हणजे ओळखतात तर ते बऱ्याच दिवसापासून आम्हाला ओळखत असतील, 2 वर्षापासून. तर त्याच्यासाठी, आणि ही आपली नवीन सुरुवात आहे. तर ह्याच्यावरनं तुम्हाला क्लिअर झाला असेल की मी ह्या सर्व गोष्टी का बोलते, आणि पुढे डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगेलच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सिलेक्ट केलेले प्रश्न आहेत मी करून ठेवलेत की ज्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तर त्याचे उत्तर आम्ही नक्की देऊ. की आमच्याविषयी पडलेले काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तरी बऱ्यापैकी जे आपले म्हणतात ना प्रायमरी प्रश्न असतात फर्स्ट, तर ते मी घेतलेले आहेत सिलेक्ट करून. तर त्याच्यासाठी तर सर्वात कॉमन आणि पडणारा प्रश्न, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो किंवा ती व्यक्ती आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं, तर तिचं नाव हे माहीत असणं जास्त गरजेचं असतं. नावच माहीत नसेल तर आपण तिला आवाज कसा देणार, आपण सांगणार कसं. आता समजा सांगायचं झालं एक्झाम्पल की तुम्हाला माझ्या व्हिडिओ पाहता, तुम्ही असं सांगणार कसं तिच्या व्हिडिओ बघतो किंवा स्मार्ट सुनबाईच्या व्हिडिओ बघतो, असं तर नाही म्हणू शकत ना, है की नाही. की तुम्ही असं म्हणणार की माझ्या सुनबाईचं स्मार्ट सुनबाई चॅनल आहे, असं नाही. तर त्याच्यामुळे गरजेचंच आहे तुम्हाला, प्रत्येकाला नाव माहीत असणं हे गरजेचंच आहे. तर माझं नाव आहे पल्लवी. तर माझं नाव पल्लवी आहे. आणि सासूबाईंचं नाव काय, मालती. सासूबाईंचं नाव मालती आहे. त्या तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांचं नाव सांगणं एवढं गरजेचं वाटत नव्हतं, तरी पण म्हटले त्याला सांगून टाकावं. त्या तुम्हाला नात्याने आई, मावशी, काकी, आजी जे कोणी लागत असेल तर तुम्ही समजून घ्या. आणि राहिला माझा प्रश्न, जर माझ्या वयाचे असाल तर मला पल्लवी म्हणू शकता, माझ्यापेक्षा मोठे असाल पल्लवी म्हणू शकता. त्याच्यानंतर लहान असेल, जर आवडत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही नावाने जरी आवाज मारला. आणि मोठ्या बहिणीसारखे समजत असाल तर ताई म्हटलं तरी चालेल मला. तसंही मी घरामध्ये माहेरमध्ये सगळ्यात मोठी मी, सगळ्या बहीण भावामध्ये 11-12 बहीण भाऊ आहेत आम्हाला, त्या सर्वांची मी ताई आहे. तर तुम्ही जरी मला म्हटलं, दीदी म्हणतात ॲक्च्युली, मला ताई नाही म्हणत, तर दीदी म्हणतात, तरी मला तुम्ही म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, माझे जे लहान आहेत तर त्याच्यावरनं. तर हे क्लिअर झालं आमच्या दोघींचे नावं. तर त्याच्यानंतर आम्ही राहतो कुठं, कुठे राहतो आपण,
लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये राहतो. आता मला नाही वाटत की असं कोणी असेल की त्याला लोणावळा माहीत नाही, नाही. कारण पुणे जिल्हा त्याच्यामध्ये लोणावळा हा फेमस पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं, म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आणि माहीत नसेल तर नक्की माहीत करून घ्या, कारण खूप सुंदर फिरण्यासारखा प्लेस आहे. तर त्याच्यासाठी बरेचसे पर्यटक लोक मुंबई बाहेरच्या आउट ऑफ महाराष्ट्र पण असतात, फिरण्यासाठी लोक येतात. तुम्ही पण एकदा लोणावळ्यात येऊ शकता फिरण्यासाठी. आणि फिरायला यायचं सीझन म्हटलं तर सर्वात महत्वाचा बेस्ट पावसाळा. आणि आता पावसाळा येतोय तर तुम्ही नक्की या लोणावळ्यामध्ये फिरायला, कारण लोणावळ्यामध्ये धबधबे किंवा बुशी डॅम सारखा प्लेस जर माहीत नसेल तर यूट्यूबला एकदा नक्की सर्च करा, म्हणजे तुम्हाला बुशी डॅम समजून जाईल की कसं आहे काय आहे. आणि लोक तिथं पावसाळ्यात आवर्जून काय येतात एन्जॉय घेण्यासाठी. तर नक्की या, आणि आल्यानंतर मला पण छान वाटेल तुम्ही आम्हाला भेटल्यानंतर, आमचा लोणावळा पाहिल्यानंतर. तर लोणावळ्यामध्ये आम्ही दोघी राहतो. त्याच्यानंतर माझं सासर कोणतं, मूळ सासर कोणतं, तर तसं लोणावळाच हे माझं सासर आहे. पण एक असं असतं ना की आपण एखाद्या गावात राहतो आणि त्याच्या 5 मिनिटं अंतरावरती राहतो. आता गावा ठिकाणी गावात जर राहत असेल तर आपण असं बघू म्हणतो पडाळीवर राहतो, वाड्यावर राहतो, अजून काय म्हटले, चाळीत राहतो. तर अशा प्रकारे गावापासून एक 5-10 मिनिटं अंतरापासून असलं की वाडीमध्ये राहतो असं, म्हणजे असं म्हणतो वाडीमध्ये राहतो, असं गावा ठिकाणी असं बोललं जातं. तर असं वाडीमध्ये वगैरे राहत नाही, पण आमच्या गावापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती मी राहते. म्हणजे मेन गाव आमचं कुसगाव बुद्रुक, मावळातले असतील तर लगेच ओळखून जातील, कुसगाव बुद्रुक. आणि त्याच्यापासून मेन रोडला आम्ही राहतो. तर म्हणजे लोणावळ्यातच, दोन्ही गोष्टी लोणावळ्यातच येतात. लोणावळ्यामध्ये कुसगावपासून मी 5 मिनिटाच्या अंतरावरती मेन रोडला राहते. थोडं सिटीमध्ये मोडतं. तर असं दुसरं असं की माहेर कुठं, तर माहेर माझं लोणावळ्यातच, बालपण माझं लोणावळ्यातच गेलंय. फक्त मूळ गाव माझं पवन मावळामध्ये बेडसे म्हणून गाव आहे. सर्वात प्राचीन लेणी ओळखली जाते बेडसे केव्स म्हणून. तर ते माझं गाव आहे. एखाद्या दिवशी तिकडे गेले तर तिथं पण तुम्हाला फिरवल भेटवल. तर बेडसे हे मूळ गाव, पण माझं बालपण जे आहे तर लोणावळ्यातच केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी माहेर आणि सासर हे लोणावळ्यामध्येच आहे माझं. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की आमचं पहिलं चॅनल होतं का, यूट्यूब चॅनल होतं का? तर हो, आमचं पहिलं यूट्यूब चॅनल होतं आणि छान ग्रो झालेलं चॅनल आहे त्याचं ते आमचं. म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यावरती आम्ही पेमेंटसुद्धा घेतलेले आहेत. तर ते बंद करण्याच्या मागे पण बरेचसे रिझन आहे. तर काय ते सर्व डिटेलमध्ये नाही सांगू शकत की का बंद केलं किंवा काय, की अशा काय गोष्टी झाल्या. तर त्यामुळे पूर्ण बंदही नाही केलेलं. शॉर्ट्स वगैरे त्याच्यामध्ये आधीमध्ये मी अपलोड करत असते. तर त्यामुळं पण थोडेसे प्रॉब्लेम यायला लागले, थोडेसे टेक्निकल इश्यूज यायला लागले. आणि मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये म्हणत असते की एखाद्या गोष्टीवरती रडत बसण्यापेक्षा त्याच्यावरती पर्याय काही निघतोय का हा शोधायचा. हा, त्याच्यावरतीच रडत नाही बसायचं, बाबा असं झालं, हे झालं, ते झालं, डिप्रेशनमध्ये जायचं, अरे आता असं झालं कसं होणार, एवढा मोठा ग्रो झालेला यूट्यूब चॅनल कसा सोडायचा. तर हा विचार नाही करायचा, कारण आता जे झालंय ते बदलू शकत नाही. हा, फक्त निस्तरण्याचा प्रयत्न करायचा त्या सर्व गोष्टी, पण काहीतरी ऑप्शन शोधायचा. पण ऑप्शन काही शोधला की दुसरं यूट्यूब चॅनल चालू केलं. पहिलं यूट्यूब चॅनल होतं आणि त्याच्यावरती सबस्क्रायबर किती होते, तर सर्वात महत्त्वाचं की किती सबस्क्रायबर होते. म्हणजे जेवढे आम्ही जे नवीन पहिलं आमचं यूट्यूब चॅनल होतं, अपेक्षाही केली नव्हती की एवढं आमचं चॅनल पुढे ग्रो होईल. एक टाइमपास म्हणून आम्ही व्हिडिओ काढायला लागलो होतो. असं वाटायचं की बापरे हे काढतात ते, ह्याच्यामध्ये आपण कुठं आपला पत्ता सुद्धा लागणार नाही, आपण कुठे काय आपल्या कुठं ते कुठं असं वाटायचं. जेव्हा म्हणजे टाइमपास होतं ते पण असं बघायचं की हा आपण व्हिडिओ काढायचे का, तर हे म्हटले हो काढायच्या. तर त्याच्यामुळे मग असा विचार आला की मिस्टर काय म्हणतील, तर हे प्रश्न असतातच की घरातले काय म्हणतील. तर आमचा चॅनल 1000 सबस्क्रायबर मॉनिटाईज होईपर्यंत मिस्टरांना आम्ही सांगितलंच नव्हतं, आम्ही गपचूप व्हिडिओ काढायचं. असं टाइमपास यांना मी म्हटलेली की काय हो असं दुपारचं बसले खूप छान वाटायचं दुसऱ्यांचे व्हिडिओ करायचं असायची माझी. यांना तर काही युट्यूब वगैरे काही मला माहितीच नव्हतं. युट्यूबवरती व्हिडिओ काढतात हे सर्व गोष्टी त्यांच्या लांब लांबपर्यंत डोक्यात नव्हत्या. यांना असं वाटलं सुद्धा नव्हतं सासूबाईंना की माझ्या की असा व्हिडिओ काढू शकतो आपण, सुद्धा काढू शकतो. आणि मोबाईलमध्ये कोणाला तरी बघणं म्हणजे सासूबाईंसाठी पिक्चरमध्ये आपण एखादी हिरो हिरोईन कसं बघतो तर तसं होतं. तर मी सहज असं एकदा म्हटले की आपण व्हिडिओ काढायचा का म्हणून. तर म्हटल्या कसं, मला तर काही जमत नाही,
आणि मला असा प्रश्न होता की आता पण मला सगळे म्हणतात तुम्ही सासूबाई सुना लई छान करता गं काहीतरी. कुठे मला गेला आवड म्हणजे असं मला पण खूप इच्छा म्हणजे असं निर्माण होती. छान वाटतं. छान वाटतं बोलायला. की कोणीतरी छान छान बोलतात. बोलतं. त्या दिवशी मी गावाला गेले, अगं तुम्ही सासू सुना खूप छान करताय गं. अगं म्हणजे टाइमपास केला पण ते थोडं पुढे Channel गेलं बरोबर. त्यामुळं मग सुनबाईला आवड निर्माण झाली ना. असंच टाइमपास मध्ये म्हणलेले व्हिडिओ काढायचे का, तर एक भीती होती. मिस्टरांना सोशल मीडिया हा प्रकार आवडत नव्हता, तर मग काय केलं, जेव्हा ते बाहेर जायचे तर तेव्हा आम्ही गपचूप व्हिडिओ काढायला सुरुवात करायचं. आणि असं होतं की ते दुपारचे जेवायला येतात, तर तेव्हा कंटिन्युअसली आमचं असं असायचं की जेवण झालंय, तुम्हाला जायचं नाही का शॉप ओपन करायला, जायचं नाही का शॉप ओपन करायला. तर ते म्हणजे तुम्ही असे माझ्या मागे का लागले मला पाठवण्याच्या. तर आमचं हेच रिझन असायचं की आम्हाला व्हिडिओ काढायचे असायचे. काढायचे असतात. आणि लवकरच आपला चॅनल ग्रो झाला होता. 1-1.5 महिन्यातच मला असं वाटते सबस्क्रायबर पूर्ण होऊन, भरपूर वॉच टाइम झाले. कम्प्लीट होऊन आमचं युट्यूब व्यवस्थित चालू झालं. चालू झालं. तर असं आमचं युट्यूब मध्ये येण्याची सुरुवात होती आणि आता ती सुरुवातच चालू झालेली चालू आहे. झाली. तर हे आलं असेल की आमचं पहिलं युट्यूब चॅनल होतं. तर चॅनलचं नाव काय, तर चॅनलचं नाव तुम्ही सर्च केलं तर लगेच तुम्हाला भेटून जाईल, मी आणि माझी सासूबाई. तर हे सर्चिंगमध्ये मी आणि माझी सासूबाई सर्च केलं तर भेटून जाईल आमचं नाव, चॅनल. आणि त्यावरती आमचं तर काही प्रॉब्लेम असल्यामुळे आता तिथे व्हिडिओ पोस्ट होत नाही सध्या. लॉंग ब्लॉग जे असतात तर ते सध्या पोस्ट होतात ते इकडं आपल्या चॅनलला, स्मार्ट सुनबाई ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि एक कमेंट होती की तुम्ही स्मार्ट सुनबाई असं यूट्यूबला नाव का दिले, सासूबाईंचं पण नाव हवं होतं. तो ऑलरेडी आमचं दोघींचं, मी आणि माझी सासूबाई, तर असं नाव ऑलरेडी आहे. तर त्याच्यामुळे स्मार्ट सुनबाई. मी तर त्या दिवशी त्या कमेंटला रिप्लाय सुद्धा दिला होता की तुम्ही एखादं नाव सजेस्ट करा की असं चांगलं वाटेल असं नाव, तुम्हाला काही हां. सुचना असं नाव सजेस्ट करा की असं असं नाव आहे तर ते चांगलं वाटते. तर मी ते पण हे करू शकते, विचार करू शकते. त्यामुळे मला हे बेस्ट वाटलं, स्मार्ट सुनबाई. किंवा जे आपलं लाईफ असतं, थोडक्यात सांगायचं झालं, सोनांचं लाईफ असतं, जे वर्किंग वुमन असतात, तर ह्या सर्व गोष्टी कशा हँडल करतात, पोरांना कसं मॅनेज करतात, फॅमिली कशा मॅनेज करतात. म्हणजे माझ्यामध्येच नाही पण प्रत्येक लेडीजमध्ये हा एक स्मार्टनेस असतोच, सोनेमध्ये स्मार्टनेस असतोच आणि आताच्या मुलींमध्ये तर आहेच आहे. तर त्यामुळे स्मार्ट सुनबाई हे नाव दिलं यूट्यूब चॅनलला. तर हेच रिझन आहे हे नाव असण्याचं. त्यानंतर अजून काय, आमच्या पहिल्या चॅनलला सबस्क्रायबर किती होते, सबस्क्रायबर म्हणसाल तर मला असं वाटतं आता 63-64 हजार प्लस असंच काहीतरी. 63 हजार तर कन्फर्म आहे, पण त्या पुढे किती गेले एवढं पण नाही, कारण ह्या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली सांगू शकत नाही. एक मिनिट, आता लगेच सर्च करते आणि सांगते, कारण मलाच एवढं लक्षात नाही. माझ्या पहिल्या चॅनलचे सबस्क्रायबर 63,700 एवढे आमच्या पहिल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. तर सासूबाईंना काही माझ्या मोबाईल वगैरे वापरणं जमत नव्हतं आणि येतही नाही. तर आमचे व्हिडिओ तुम्ही कशा सर्च करता सांगा बरं. पहिले युट्यूबमध्ये जायचं, तिथून हे बोलायचं काढायचं आणि मग असं केलं का ते बोलायला येतं, मग म्हणायचं मी आणि माझी सासूबाई, मग ते येतं नाव, मग त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग व्हिडिओ बघायचे. बघत राहायचं. तर अगेन सांगितलं, पहिली झालेली वेळबडच रेकॉर्ड झाली तुमची. तर तसं देता नसताना बरोबर म्हणतात मी आणि माझी सासूबाई असं. तर चॅनल नक्की सर्च करा. 63,700 आमचे त्यावरती सबस्क्रायबर आहेत. मी आणि माझी सासूबाई हे माझं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरनं मी बऱ्यापैकी पेमेंट घेतलेले सुद्धा आहे आम्ही. म्हणजे छान चॅनल. हा दुसरं चॅनल आहे. दुसरं की आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत, तर आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर म्हणसाल तर 5 जण आहोत. मी, माझे मिस्टर, सासूबाई आणि सासरे आणि एक माझी मुलगी आरवी, 2.5 वर्षाची आहे ती. तर 5 मोठे मेंबर आणि एक आमचा छोटा लिंबू टिंबू माझी मुलगी आरवी, ती आता 2.5 वर्षाची. तर अशा मी 5 जण मेंबर आहोत आमच्या फॅमिलीमध्ये. त्यानंतर दुसरं असं की शिक्षण किती आहे माझं, तर माझं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन. तर लग्नाला जेव्हा मला ह्या सुरुवातीला स्टार्टिंगला लग्नाच्या वेळेस मला ह्याच पाहायला आल्या होत्या, तर ग्रॅज्युएट सून म्हणून यांना छान वाटलं होतं आहे ना. तर इंग्लिश कॉमर्समधून मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेले आहे. तर शिक्षण पण समजलं असेल. सबस्क्रायबर, शिक्षण, ठीक आहे. तर बऱ्यापैकी आता प्रश्न झालेत.
आणि दुसरं असं की जॉब करते का. तर आता हे तो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच असेल की हो मी जॉब करते, मी वर्किंग वुमन आहे. माझं बाहेर जास्त वर्कआउट होतं, त्याच्यानंतर घरातलं सुद्धा वर्कआउट होतं. त्यानंतर वेळात वेळ काढून यूट्यूबला पण देते. मला छान वाटतं यूट्यूबवरती व्हिडिओ काढणं, म्हणजे की माझी आवड आहे, तर त्यासाठी तर जॉब करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न पडणारा सर्वांनाच की सासूबाईंची माझी भांडण होतात का. हा खूप जणांना पडलेला प्रश्न, म्हणजे आमचे जुने जे सबस्क्रायबर होते त्यांचे तर कंटिन्यू प्रश्न असायचे की तुमची भांडणं होतात का, किंवा तुमचे एवढं खरंच पटतं का, किंवा फक्त व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी दाखवता तुम्ही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देता, भांडणं होतात का. नाही, भांडणं होतात, खोटं बोलतात ह्या. आमची भांडणं होतात, पण पण सगळीकडे थोडं भांडण लागतंच ना. तर ते सगळे सासूबाई सुनबाईंचं असतं. सासूबाई सुनबाईंचं काय, मायलेकींचं पण असतं, मायलेकींचं पण होतं, आई पण आपल्याला कामावर. बहिणींचं होतं. हा, पण ते कसं आहे, सॉल्व किती ताणून धरायचं, किती खेचून धरायचं, किती सॉल्व आणि करायचं हे आपल्या हातावरती असतं. शेवटी आपली मुलगी काय सून काय हे थोडंसं जुळून घेण्याचा प्रयत्न सगळेच करतात ना. पण सगळ्यांनी करत नसतील ते केला पाहिजे. हा, लग्न झालं म्हणजे आपल्या मुलीसारखीच लग्न आपली वागणूक दिली पाहिजे. काही गोष्टी नॉर्मल सगळं पद्धतशीर राहणीमान येते. थोडं आता मी अनपढ आहे किंवा अनपढ थोडंसं हुशार आहे, म्हणजे कमी शिकलेली आहे, थोडंसं मला तो बोलण्याची टेक्निकल म्हणजे कमी आहे. सगळं तसं सगळं हुशार व्यवस्थित आहे, बोलतंय. सगळं हुशार आहे, पण थोडीशी असं म्हणजे अडखळत बोलते ना. कॅमेरा समोर बोलायला घाबरतात असं त्यांचं म्हणणं आहे की कॅमेरे समोर आल्याच्या नंतर माणसाला वाटतं म्हणजे अचानक असं भीती वाटते मनामध्ये, काय मोठ्याने काय बोलाय आणि की चुकतंय की थोडंसं काय. चुकतंय का, तर कोणी कमेंट करीन का, असं काहीतरी वाईट. बोलले म्हणून कुणाला असं तर भीती वाटते. भीती वाटते बोलायला. तर पहिले तर बोलतच नसायच्या, पण आता आता तरी थोडं हळूहळू थोडं सवय शिकले झाली. आणि तर बोलायला कारण मला पहिल्या कंटिन्यू कमेंट असायच्या की ताई तू फक्त एकटी बोलत असती, सासूबाईंना बोलून देत नाही, तर तू त्यांना दाबून ठेवती. तर असं काही नाहीये, हा, म्हणजे बोलायला मलाच नाही म्हणजे जमत पद्धतशीर, नाही. हा, बोलायला घाबरतात बोलायला. घाबरते, पण पटकन आता असं. बोलतील की जेव्हा जेव्हा ब्लॉग मध्ये जाती येतील तेव्हा बोलतील. हा. थोडेसे विचकतात बोलायला, तर आता बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतात. हा. तर हे तर भांडण होतात का, तर भांडण होतात, पण ती लगेच सॉल्ट आउट पण होतात. अशी ताणून खेचून जास्त वाढवत बसत नाही. थोडे 1-2 दिवस मग ते नॉर्मल होतं. मग डायरेक्टली मी कधी असं व्हायचं आमचं की भांडण व्हायचे आणि इतके जोरात की असं वाटायचं की आता बस, तू 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 तेरा मी मेरा असं. पण त्याच्यानंतर मग काहीतरी कंटेंट असायचा, व्हिडिओ काढत असायची सासू सुनबाई म्हटल्यानंतर, मग असं म्हणायला लागायचं नॉर्मल होतच ना माणूस. मग म्हणायला सगळीकडे ताण करून प्रपंच कसं चालायचं ना उद्या पुढचं. हा, तर मग असं म्हणायचं की हा चल ठीक आहे, मग आपल्याला व्हिडिओ काढायचे, मग त्याची तयार व्हायच्या. व्हिडिओ म्हणजे असं वाटून पण यायचं नाही की आमची भांडणं झालेली आहे, की असं चेहऱ्यावरती कधी दाखवून नाही. तर हे पण झालं. तर दुसरं असं की सासू माझी आत्या आहे का, की दोघींचं एवढं बॉन्डिंग आहे, छान गप्पा मारतात, छान नाचून दाखवतात, तर सासू माझी आत्या आहे का. तर नाही, सासू माझी आत्या नाही. माझं अरेंज मॅरेज आहे, त्यामुळे प्रश्नच नाही आत्या असण्याचा. पण पहिल्यापासूनच काही गोष्टी पुढे क्लिअर करत जाईल की कशामुळं व्यवस्थित बॉन्डिंग जमलं, भांडणांचं प्रमाण कमी झालं, किंवा काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे खटकत होते आणि त्यामुळे वाद वाढत होते. तर ते पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगाल एखाद्या दिवशी नक्कीच. तर सासू आत्या नाही आहे. आणि मिस्टर काय करतात, तर मिस्टर माझे शॉपमध्ये असतात. तर आता शॉप कसलं, तर डायरेक्ट ते दाखवाल सांगण्यापेक्षा एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर असं जे बेसिकली प्रश्न होते तर ते बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि म्हणजे मला जेवढे माहीत असं वाटलं की मला असं वाटलं की गरजेचं आहे की तुम्हाला माहीत असणं आमच्याविषयी. तर तेवढे बहुतेक प्रश्न मी घेतले होते, पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये आमच्या अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ते नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. दुसरं असं की आमच्या कशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, तर ते पण कमेंटमध्ये सांगा की असे ब्लॉग पाहायला आवडतील, किंवा अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते पण विचारत जावा, ते सुद्धा सांगत जाऊ जसं आम्हाला जमेल, जसा टाईम भेटेल तर त्यावेळेमध्ये. तर असा होता आजचा ब्लॉग. आमच्या सर्व माहिती असणं, आय होप की आमच्या सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आमच्याविषयी जे आमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तर असं, तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच आता एंड करतो. बऱ्यापैकी टाईम झालाय, पुन्हा सकाळी उठायला लागतं, लवकर घरातलं आवरून जॉबवर जावं लागतं. नंतर ह्यांना सुद्धा पोरगी सांभाळून घरातली छोटी मोठी कामं आवरायला लागतात, बऱ्यापैकी आवरावीच लागतात कारण जेवढी राहतात तेवढी. तर झोपून घेतो आता आणि बाय.
गुड नाईट. आणि सर्वात महत्वाचं आपण काय, आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कर. सर्वात महत्वाचं काय बोलतो आपण, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा आवाज आला, आवाज. आरवी आरवी ती काय करते हो, इकडे ना बाबू, अगं इकडे की. आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करत जावा. व्हिडिओ माझ्या दिवसाआड येतील, कारण मला दररोज टाइम भेटत नाही. जेवढं पॉसिबल होईल तेव्हा मी व्हिडिओ नक्की काढण्याचा प्रयत्न करेल. बाबू इकडे ना, का तुला मला नाही वाटत येईल म्हणून. तर चला बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.